सर्वांचं आपल्या शिवसेनेत आणि मातृभूमीमध्ये स्वागत आहे। एक 8-10 किंवा 15 दिवसापूर्वी निवडणुकांचा निकाल लागलाय। निकाल लागल्यानंतर सुद्धा तुम्ही शिवसेनेत येत आहे आणि नुसते येत नाही तर जल्लोषामध्ये येत आहे। जे जिंकले त्यांच्याकडे जल्लोषच नाहीये, याचा अर्थ की त्यांना त्यांच्या विजयावरती विश्वासच बसत नाही, म्हणजेच त्या विजयामध्ये काहीतरी घपलाय। काय मशीन घोटाळे आहे, बरेच घोटाळे आहेत। तुम्ही सगळे एकत्र आलात, अगदी योग्य वेळेला आलात, कारण जिंकल्यानंतर सगळे येतात, हारल्यानंतर कोणी येत नाही। ज्याला पराभवाची खंत असते आणि पराभव ज्याच्या जिवारी लागतो, मला असं वाटतं तोच उद्या इतिहास घडवू शकतो आणि उद्याचा इतिहास आपल्याला घडवायचा आहे। आणि संपूर्ण मुंबई बरबडून टाकले म्हणतात, एक आहे तो सेफ आहे। आता हाच प्रश्न मला मराठी माणसाला विचारायचा आहे की उद्याची मुंबई ही आपली राहणार आहे का? कारण आता तुम्ही जे म्हणालात असे बरेच प्रकल्प आहेत, गृहनिर्माण प्रकल्प आहेत की जिकडे आपली हक्काची मुंबई आपल्या डोळ्यात देखत ओरबाडून नेली जाते आणि अशा वेळेला आपण शंड म्हणून बघत बसणार का? ठीक आहे, तुम्ही कोणत्या पक्षात आले त्या पक्षाबद्दल मला बोलायचं नाही, पण पक्ष स्थापन केल्यानंतर पक्षाला एक काहीतरी हेतू लागतो, दिशा लागते, ती काहीच नाहीये। आणि अशा वेळेला मग तुमच्यासारखे कार्यकर्ते तिकडे मरमर मेहनत करतात, त्या मेहनतीला काही अर्थ राहत नाही। आज तुम्ही सगळेजण शिवसेनेत आलेला, मी शिवसेना एकच मानतो। शिवसेना हे नाव दुसऱ्या कोणालाही देण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार नाही, हे मी उघडपणाने सांगतो, आज तेच पुन्हा सांगतो। त्याच्यामुळे शिवसेना आपली एकच, फक्त निशाणी बदलते। आता ही निशाणी बदलल्यानंतर सुद्धा आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र मी फिरत होतो, सगळेजण म्हणत होते की उद्धवजी तुम्हीच येणार। म्हणजे ही गंमत मला वाटते की जे काही सर्वे चालले होते त्याच्यात जनतेच्या मनातला मुख्यमंत्री कोण होता? उद्धव। मग त्याची दांडी कशी उडाली? हे सगळं चोरांचं आणि दरोडेखोरांचं राज्य आहे। हे राज्य आता आपल्याला उठवून टाकावं लागेल। एक ठिणगी तर पडले, गेल्या रविवारी मी बाबा आढावांच्या त्या उपोषणाला तिकडे गेलो होतो, पण आता तुम्हाला झोपून नाही चालणार, कारण हा शेवटी आपल्या मुंबईच्या मराठी माणसाचा आणि महाराष्ट्र धर्माच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे। आणि योग्य वेळ तुम्ही मशाल हातात घेतले, शिवसेनेचा भगवा हातामध्ये घेतलेला आहे। तुमचे जे काही प्रश्न आहेत ते सुरेश, तुम्ही तर विभाग प्रमुख आहातच, जिथे जिथे माझी मदत लागेल, जिथे जिथे आपल्या आमदारांची मदत लागेल, तुम्ही येऊन सांगा आणि पूर्ण ताकदीने, नुसतं नाही पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशीने, तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून त्या देतो, सगळ्यांचं स्वागत करतो, शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सतीश पवार। हो सतीश, हे जरा एकदम गच्च पण नको। विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाली। देवेंद्र फडणवीसांनी 21वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। त्यातच आता घाटकोपरमधील मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत त्यांनी ठाकरे गटात प्रवेश घेतला। यावेळी उद्धव ठाकरेंनी मनोगत व्यक्त करताना, आता तुम्हाला झोपून चालणार नाही, हा मुंबईच्या मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अस्तित्वाचा प्रश्न आहे असे म्हटले। जे जिंकले त्यांच्याकडे जल्लोष नाही, कारण त्यांना त्यांच्या विजयावर विश्वासच बसत नाही। निवडणूक निकालानंतरही तुम्ही आला आहात, जिंकल्यानंतर सगळे येतात, ज्याला पराभवाची खंत असते तोच इतिहास घडवतो। आपल्याला इतिहास घडवायचा आहे। यांनी भाजपा संपूर्ण मुंबई बरबटून टाकली आहे, एक आहे तो सेफ आहे म्हणत आहेत। आता हाच प्रश्न मला मराठी माणसाला विचारायचा आहे, उद्याची मुंबई आपली राहणार आहे का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला। कारण असे बरेच गृहनिर्माण प्रकल्प आहेत जिथे आपली हक्काची मुंबई आपल्या डोळ्यासमोर ओरबडून नेली जात आहे। अशा वेळी आपण शंड म्हणून हे बघत बसणार का? तुम्ही कुठल्या पक्षातून आलात त्याबद्दल मला काही बोलायचं नाही, पण पक्ष स्थापन केल्यानंतर एक काहीतरी हेतू लागतो, दिशा लागते, ती अजिबातच त्या पक्षात नाही। अशा वेळी तुमच्यासारखे कार्यकर्ते जिथे मरमर मेहनत करतात त्या मेहनतीला काही अर्थ नसतो, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला। आज तुम्ही सगळे शिवसेनेत आला आहात,
होय, शिवसेनाच. कारण मी शिवसेना एकच मानतो. शिवसेना हे नाव इतर कोणालाही देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही, हे मी अनेकदा उघडपणे सांगितलं आहे. आजही तेच सांगतो. फक्त आपली निशाणी बदलली आहे. निशाणी बदलल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र फिरत होतो. उद्धव साहेब तुम्हीच येणार आहे असे मला लोक सांगत होते. मग आपली दांडी कशी पडली? आता आपल्याला झोपून चालणार नाही, कारण हे सगळं चोराचं आणि दरोडेखोराचं राज्य आहे. हे राज्य आता आपल्याला उलटून टाकायचं आहे. एक ठिणगी तर पडली आहे. हा मुंबईच्या मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अस्तित्वाचा प्रश्न आहे. योग्य वेळी तुम्ही मशाल हाती घेतली आहे. शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. आता तुमचे जे काही प्रश्न आहेत, जिथे तुम्हाला मदत लागेल तिथे तुमचा बरोबर मी तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा असेन, असे उद्धव ठाकरे म्हणाले.